नमस्कार मित्रांनो, हा बघू शकता, हा आपल्या गावामध्ये किंवा वस्तीमध्ये येणारा हा नंदीवाला. कारण नंदीवाला आपण बघतो तर नंदीवाला जो काही आपलं भविष्य सांगतो, तो भविष्य कशाप्रकारे सांगतो किंवा तो जे लोकांना सांगतो ते खरं आहे का, त्याच्यामध्ये काही तथ्य आहे का, याविषयी आपण आज बघून घेऊ. नंदीवाला जो गावामध्ये येतो तो आपलं नातेगोते फक्त बरोबर सांगतो, म्हणजे की जसं की बहीण भाऊ किंवा भाऊ किती किंवा नातलग किती, हे फक्त तो याच्याविषयी सांगत असतो. बाकी त्याच्याकडे कुठलीही माहिती आपल्याबद्दलचं माहिती नाही. जर त्याला भविष्य समजत असलं असतं तर तो नंदी घेऊन असा का फिरला असता, नसता फिरला. जर त्याला भविष्य कळत नाही, फक्त त्यांना एक नातेगोत्याची एक ट्रिक त्याला माहीत असते किंवा एक फेस रीडिंग म्हणतो आपण त्याला, तेवढंच त्याला त्याच्यावरून नातेगोते कळतं. बाकी त्याला कुठलंही काही समजत नाही. हे झालं नंदी बैलाविषयी. आणि तो जो लोकांना सांगत असतो तुमच्या मागं ही पिढा ती पिढा, तर आपल्या मागं कुठलीही पिढा नसतो. तो फक्त लोकांकडून पैसे उकळण्यासाठी हे सगळं करत असतो. तर अशा याच्यात तुम्ही फसण्याचा प्रयत्न करू नका. एकदा ते थोडं आपल्याला घाबरवतात आणि आपल्या मनावर तो ताबा घेतात आणि त्याच्यानंतर आपल्याला भीती घालून आपल्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न करतात. त्याच्यामुळे त्यांनी फक्त नातेगोते सांगितले तर आपल्याला लगेच त्यांच्यावर विश्वास बसतो. पण त्यांच्यावर तो तसा विश्वास न ठेवता त्यांच्या भानगडीत आपण पडू नये. कारण नंदीवाले आपल्याला नंतर फसवतात आणि आपल्याकडून खूप मोठी रक्कमसुद्धा घेऊन जातात. यांना जर भविष्य कळले असते खरोखरच, तर उद्या यांनी भारताचं भविष्य सांगितलं असतं, महाराष्ट्राचं भविष्य सांगितलं असतं आणि उद्याचं भविष्य आपल्याला कळलं असतं तर आपण खूप पुढे गेलो असतो. पण असं भविष्य कोणाचंही कोणाला कळत नसतं आणि हे सगळं खोटं असतं. त्याच्यामुळं यांच्या नादाला लागू नका आणि फसू नका. नंदीवाल्यांना जर भविष्य कळलं असतं तर हे नंदी घेऊन कधीच फिरले नसते आणि असं काहीच झालं नसतं. पण आजही भोळी भाबडं लोक याच्यामध्ये अंधश्रद्धेमध्ये फसतात आणि स्वतःचं नुकसान करून घेतात. अंधश्रद्धेमध्ये फसून यांच्यावर पैसा उधळतात किंवा नंदीवाले त्यांच्याकडून पैसा उकळतात. पण अशा काहीच नसतं आणि यांच्या भानगडीत कोणी पडू नये. कारण कोणी कोणाचं भविष्य या जगामध्ये सांगू शकत नाही. भविष्य जर कळलं असतं तर माणसं कुठे गेले असते. त्यांच्यामुळे यांच्या नादाला कोणीही लागू नये.